गणपती पेठेतील मिठाचे दुकान फोडून रोकड लंपास करणाऱ्या तसेच विश्रामबागमधून मोपेड दुचाकी चोरांच्या आंतरराज्य सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवरणात पोलिसांना यश आले। त्यांच्याकडून दुकानात चोरलेले 5,66,000ची दुचाकी आणि अन्य साहित्य असा एकूण 5,66,000चा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तानंग फाटा परिसरात सदरची कारवाई केली। सुहेल ए.जे. लिकायत अली, एस.डी. इरफान अली, एस. दादापीर, बी.के. मोहम्मद तय्यब, रेहमान वली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। गणपती पेठेत रफिक कादर कच्छी यांचं मिठाचं दुकान आहे। 28 डिसेंबर रोजी रात्री 8 नंतर चोरट्याने त्यांच्या दुकानाने कुलूप तोडून कपाटातून रोकड लंपास केली होती। याबाबत कच्छी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या चोरीचा तपास करत असताना गुन्हे अन्वेषण पथकाला तानंग फाटा परिसरात तिघे संशयित काळ्या रंगाच्या मोपेडवरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं। तिघांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली तेव्हा बी.के. मोहम्मद याच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये रोकड आणि लोखंडी कटावणी मिळाली। रोख रक्कम आणि मोपेडबाबत चौकशी केल्यानंतर तिघांनी गणपती पेठेतील बंद दुकान फोडल्याचं तसंच विजयनगर चौकातून मोपेड लंपास केल्याची कबुली दिली आहे। तिघांना रोकड मोपेडसह सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं। दरम्यान सुहेल, एस.डी. इरफान अली, बी.के. मोहम्मद हे तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर दुचाकी घरफोडीचे गुन्हे कर्नाटकात दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात मिळाली।